नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाइम होतोय 8:52. डेट आहे 10 तारीख आणि आत्ताची जी बुकिंग आहे ती आहे ऑफलाईन बुकिंग. कस्टमरला पनवेल रेल्वे स्टेशनमधून पिकअप करून माझ्या गावच्या घराच्या फक्त 3 ते 4 किलोमीटर लांबच त्यांना ड्रॉप करायचं आहे. आणि ही जी ट्रिप आहे ती आपल्या कुठल्याही प्रकारे म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टनी नाही आली आहे, ही मित्राच्या कॉन्टॅक्टनी आली आहेत. गायकवाड सरांनी आपल्याला ट्रिप दिली आहे. ह्याच्या आधी पण त्यांनी आपल्याला साईडला हो ना चायला ह्याच्या आधी पण त्यांनी आपल्याला 11 दिवस पुण्याच्या ट्रिप दिल्या होत्या. हा तोच मेंबर आहे ज्यांनी की ही पण ट्रिप प्रोव्हाइड केली आहे. चला, मोबाईलचं काम झालं. या बरं झालं, अल्टरनेटिव्ह एक सिम आहे. जिओ धोका देतो. कस्टमरला ड्रॉप केलं रेस्टॉरंटमध्ये. माझ्या घरापासून सम अराउंड 5.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो मला काही इश्यू नाही आहे रिटर्नचा. पण बघूया. पुढे जो आहे ना, हा जो डोंगर आहे ना, हा देवस्थान आहे, कंकेश्वर देवस्थान. तुम्ही मॅपवर टाकू शकता. आणि हा रोड बघा जरा इथला. हा छोटासाच पॅच आहे. तुम्हाला रोड दाखवतो. हे रेस्टॉरंट तो काय आहे ते रिसॉर्ट रेस्टॉरंट आहे बघा. पुढे रोड बघा. ये बघा, कशी गाडी हलके डोलते बघा. पण ठीक आहे, ओव्हरऑल कस्टमर पण खूप चांगले होते. मस्त गाणी ऐकत 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 आलो. हे बघा, हा ना हवे. आणि त्या साईडला पण मस्त आहेत. इथं कधी आलो नाही, फर्स्ट टाइमच आलो या ठिकाणी. आणि हा आहे छोटासा रोड असा. मस्तपैकी प्लॅन झाले त्यार. म्हणजे अचानक भयानक जे प्लॅन असतात ना तेच होतात. आता माझ्या मित्राचा पण यायचा काही प्लॅन नव्हता. माझा पण काय असं प्लॅन नव्हता की गावी जायचंय. मी तर विचार करत होतो की इथून डिव्हाइस चालू करायचा, ट्रिप लागली तर लागली, नाही लागली तर मग घरी जायचं. पण यार तो पण माझी बाईक घेऊन येतोय, त्याला पण बरं वाटतोय थोडा इकडे ह्या साईडला. मग त्याच्याबरोबर मी पण शेती कसं आहे, व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू जातो आता मस्तपैकी. गाडी रिवर्स कशी करणार आता मी? या लोकांनी तर हे लावून ठेवलंय. ही आमची समोरची माणसं आहेत ना मित्रांनो, ही जी माणसं आहेत ना, यांच्याबद्दल काय बोलू आता. माझा मित्र नाही आलाय का अजून? असो, चला बघतो. तो हा येणार नाही माझ्याकडे, पळेल तो. दोन कुठे 4? कुठली? हा, सनीला घंटा इंटरेस्ट नाही, त्याला इंटरेस्ट नाही. भेटला आम्हाला वाटतं आम्हाला गाडी घेऊन गाडी सोडायला चाललो. फायनली भेटला. भेटत नाही मला कधी. हो, कसा बसलाय चिकना ना, सोन्या चिकना आहे. कोणाचा बाबू तू? मम्माचा ना? मम्माचा आहे. त्याची आंघोळ घाल. कसा नाही, त्याची आंघोळ थंडी आहे सध्या. वाजता चांगले येते. मग आमचा पोरका घाणेरडा आहे. मग बघते वरती नाही. मग बघ कसं आहे. जोड आहे. किती किलोच आहे? नको नजर लावू. किती किलोच आहे? किती किलोच आहे तू? मग पाईप कसे केलेत त्यांनी? बाबू असाच पंजा फिरवतो. सनी मम्माचा ना? मग मम्माचा आहे तो. मम्मी बघित सनी बोलली होती, मी लगेच बघतो.
आम्ही बोलू आमच्याकडे पण नाही, कसं एक आम्हाला आवाज काटे दिला लागतात की काय. बरोबर येतं. त्याला बोलू डॉगी पकडील, हांबा धर, हांबा आहे तिथं हांबा मारी. गाय बांधतात ना तिथं ती आकाशांची गवतावर. नाही आवडत त्याला उचललेलं, केस बघ त्याची. गावी आल्यावरती सगळ्यात पहिले काम म्हणजे गाडीला वॉश करणे. बोरिंगचं पाणी असल्या कारणाने व्हाईट कलरचे स्पॉट येतात. आता ते दिसत आहेत की नाही कॅमेऱ्यामध्ये मला नाही माहिती, पण इथे व्हाईट कलरचे स्पॉट येतात. पण ठीक आहे, काही इश्यू नाही. ही आहे आमची पहिली फॅमिली कार, पण अनफॉर्च्युनेटली हिला कोण चालवत नाही. सो बघितलं दरवाजा किती टाईट झाल्यात. हे म्हणजे हे रबर वगैरे आहेत ना, कडक झालेत. दरवाजे पण एवढे जे म्हणजे गाडी घेतल्यापासून दरवाजे थोडे टाईटच होते, तर असे लागणार नाही. दरवाजा जोरात लावायला लागतो. प्रॉपर 7 सीटर, प्रॉपर नाही बोलणार, पण सेमी 7 सीटर बोलू शकता. बापरे कसले टाईट झाले दरवाजे. चावी काढली का गाडीची मी? आहे तर पाठीमागचा दरवाजाच उघडत नाहीये. ठीक आहे. ला करतो काहीतरी जुगाड. 2 हात लावले तेव्हा जाऊन कुठे हे ओपन झाली. अरे वा, हे भेटलं मला, विंड वॉशर. त्यानंतर हे काय आहे, पॉलिश आहे. हे आपल्या गाडीमध्ये टाकू, फुकट कमाल. बाकी गाडीमध्ये काहीच इश्यू नाही आहेत. म्हणजे इतके वर्ष गाडी, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 ते 1.5 वर्ष गाडी आहे ना बंद होती, तरी पण गाडी स्टार्ट होते, कारण ही गाडी पेट्रोल आहे. ॲव्हरेजचं बघायला गेलं त्या गाडीमध्ये ॲव्हरेज 15 ते 20च्या मध्ये आहे. पण जेव्हा पण AC लावतो आणि गाडीची स्पीड जेव्हा 90 असते तेव्हा ॲव्हरेज 16-17च्या आसपास येतो. आणि ही ॲव्हरेजच्या बेसवरती गाडी घेतलीच नाही आहेत. तर ही गाडी घेतली होती फॅमिलीसाठी आणि थोडा स्पेस पाहिजे म्हणून. बरेच जण बोलतात की हे म्हणजे गाडी घेतली याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, असं आहे तसं आहे. तर जेन्युअली सांगायला गेलं तर मला काय गाडीमध्ये प्रॉब्लेम काय फेस नाही झालेत. हा फक्त राईट साईडची जी विंडो आहे त्याच्यामध्ये एक मोटर आहे, ग्लास कमी जास्त करायची, म्हणजे वर खाली करायची. तर त्याच्यामध्ये एक थोडासा इश्यू झाला होता, तर ते आम्ही चेंज केली. मोटर आहे ती चेंज केली. आणि त्यानंतर मग ते गाडीचे जे AC दिसतात, हे एसीचे 3, त्याच्यामध्ये एक छोटासा एक हे आहे, काहीतरी काय बोलतात त्याला, फ्यूज टाईप काहीतरी असं होतं, येलो कलरचा इतका होता या साईडचा. तो पण चेंज केला, त्याच्यामुळे AC चालत नव्हती. बाकी ओव्हरऑल गाडीमध्ये काहीच इश्यू नाही आहेत. आणि ही आमची घरची लक्ष्मी आहेत. भलेही लोकांनी कितीतरी नावं ठेवलीत, लोकांच्या आईचा घो, आम्हाला माहिती आहे या गाडीची व्हॅल्यू काय आमच्यासाठी. ती तर सेकंडरी आहे आणि ती धंद्याची हिशोबाप्रमाणे घेतली आहेत, पण तिच्यापेक्षा पण जास्त व्हॅल्यू या गाडीला आहे. ओके. आणि हे काय आलं, हे छोटा बीट आहे. मग एवढूसच काय लावलं, तू पूर्ण लाईनीत लावायचा ना. हा हे इथे, हा हे लगेच समजला. अरे मग एवढे कमी का लावलेत तुम्ही? अल्कोहोल ते नाही का, ते मोठे झाल्यावरती ते एवढ्या व्हाईट कलरचे येतात, तो खाऊ शकतोस. पण मला तो तिखट लागतो, मला ना जमतो नुसता खायला. हा वाला नाही लागत का तिखट? सफेद कलरचा आहे ना. आणि टॅमॅटो एवढे कमी का लावले? एवढी मोठी जागा आहे, लांबच्या लांब लावायचा तर. ही वांगी, ही तुळस, ही टॅमॅटो. मांजरं वाट लावत नाही ना आपली? आता माहिती पडला मांजरं वाट लावत आहेत. बघ इथं पण लावलंय, इथं पण आहे. याच्यामध्ये किती हे गेलंय?
पण ते असा पाला जातोय तर ते मोडतायत लगेच ते. आणि एवढं नाजूक ते लगेच मोडले पण. हे वाढतील कधी मग विदाऊट खटाचा आला 15 दिवसामध्ये एवढे आल्या बघ. मी तर बोलते मम्मी मी धंदा बिंदा सोडतो मी शेतकरी बनतो. हा मग काय तू किती पण गाडी विशाल येणारच आहे पाला. हवा सुटली बघ. अरे पाखरू आहे हा पाखरू. कुठे गेला ए. मग आंटीला बिया जास्तच असतात तर तुम्ही हे पाय हे तरी घातले चप्पल आम्ही ते पण नाही घातला. आपल्या इथं डुप्लिकेट भेटतात. आपल्याकडे डुप्लिकेट भेटतात ना. खरंच आहे हसत का काय त्याच्यात. फुलाची भाजी बनवली. मग फुलाची भाजी बनतात. फुल खराब झाला मग मी सुकला तो फुल पाणी का नाही घातलंस त्याला. फुलाची भाई सगळी सगळी फळं आली ना. केळी आली ती केली केली आली ना. हे खाऊ शकतो यार आंटी. मग आम्ही खाली तरी संदीप भाऊने दिली काढून मला ते ज्योती पोटात बिया गेला होत मला धावायला लागेल बोलते. तुमची हे विषा चिक लागते हे बघ. कपड्याला लावशील ते हे बघ ना. तुमचीच मजा आहे तिथं आम्ही. बिया भरपूर त्याच्यात. तो विशाल येडा झाला. सुकलाय ना पूर्ण. विशाल येडा झाला. सुकला हा यायचे सुकलाय पूर्ण. फुलवला त्याला. काय रे बाबा. केळी खराब झाली. सुकली रे सुकली. केळी सुकली. आणि हा हे बघ शी, टाकते. टाकून देस. बिया रुसतात जंगल. भौमिकला तो ह्याला याच्या भाच्याला घेऊन यायला पाहिजे होता इथं. पण आई सोडणार नाही ना. नाही रे भाई याला पण तसंच कर. पिकतील ना हा? तेव्हाच खाऊ शकतो. आता कच्ची आहे. कच्ची आहे ती. हो, पूर्ण बिया कच्ची जाम आहे. असतात. कच्ची आहे. त्याची मला संदीप भाऊन दिली माझी ज्योती पोटात बिया जायला. बिया जाम मी कधी त्याच्यात. जंगली केली म्हणजे असं हे नाही खाल्ली पिकलेली नाही. आजी आणायची. हे बघ ना रानटी आहे ही रानटी. हा खाऊ शकतो कधी कधी. काढला ना तर घेतला पाहिजे. भाजी मस्त बनवायची. त्याचा मधला असतो तो काय करायचा फक्त काढायचा आणि हे करायची. आणि इकडे काय लावलंयस ह्या साईडला. विक्स थांब विषयाला विक्स देतात. हे बघ हाय बी संदीप भाऊ म्हणायचं बी आहे ते पाणी घालत ना. हा पालक आहे ना. मग तिकडे मग एवढंच लावलास पालक. आणि ते 4 धारी शेंगांची वेल गेली उलगली काय मग त्याच्या बिया वगैरे. बिया ठेवल्या काढून. आणि हे कशाला लावलंय झटकपटक. काय हे झटकपटक कशाला लावलंय. शो आहे ते झटपट वाली आहे. तोडू काय काय ठेव मारी हा तोडता वेळेला. नको राहू. स्मेल घे याची स्मेल. कशाची भाई. हा एकदम असं उठून दिसतोय रे. हे हा कशाला आहे. थांब थांब जा मिशाल एक मिनिट थांबा. माझा हे हात हे झालाय. काय दे धूप आली. कशाची स्मेल. हो चकमेल. कुठला आणले मी काय आहे. तो शेंगा पण आले ते बघ. त्याला काटे दिसतात मला. वास भारी येतो कशाला ह्याला. कशाला वास गावठी गुलाब आहे. अरे पण त्याला हे बघ काटे बघ. काटे बघ किती आहेत. इकडनं काढ इकडनं असं असा फुल आहे राहुल इकडे इथे उभा राहा इथे उभा राहा असं तोंड तोंड. ए तुम्ही इथे चूल इथे अशा साईडला काढायला लावली असं ते समजत नाही. इथून इथून का हा 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 तो किती हा 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 हो साईडला. हा कोड पुढे बघ हा केसाला लावायचं. याला काय बांधून बांधून खाली आडवा पडेल. एकच फुल आहे तो फक्त त्याला आलाय. साईडला 3 काळे आहेत. हे बघ कढीपत्ता गरजच नाही कढीपत्त्याची. आणि ते आंब्याची झाडे 2 तिथं काय लावलीस. पिचिंग घालायचे नाही. एक पिठं लावायचं पिठं लावायचं मग तिथं 2 का लावलीत. नाही पिठं नाही. ते
आंब्याचा नाही ते मग काय आहे तो? शोची आहेत ती लावली ती मी. कशाला शोची लावलीस? झाडं आहे खाण्यापिण्याची लावायची तर. इथे काय लावलंयस? हे बघ विशाल चप्पल घालून तो बघ नारळाचा झाड तिथे लावलंयस. कशाला तो? राहू दे नारळ देवाचा नारळ आहे अच्छा देवाजवळच आहे, मग ठीक आहे. तो कोकमचं झाड आहे केकने दिला हा बघ कोकम. त्याच्यावरती पाय दिला मी. हो कशाला ते कोकम बघ याच्यावरती पाय दिला. लिचीचं झाड आहे पाय बी देऊ नको. कुठं कोकम हा, आहे? कोकमाचा एवढं आहे. दगडात काय लावलेस त्याला? मग ते दगडात ठेवलाय त्याला ना घुस तोडील ना आणि तो ह्याचा फोपणीस याचा सुपारीचा कुठला? तो व तो हा तो हा 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 सुपारीचं हा अच्छा हा सुपारीचा. केक दिसता मस्त झाला आता हा केलीची झाड आहे. अरे गणपतीला झाड केलीचं पान पाहिजे असेल ना, थोड्या लांबशीकडे येत होती मम्मी. हा मग एकदम आधी घेऊन जातो मी हे बघ आणि ते तशी बघ हे सगळं पॅक केलाय बघ काम केला कलरचं सगळं हे बघ कंपनीचा काय केलं तर कलरचं काम करून काय उपयोग आहे? पूर्ण हे का दिसत नाही तुला बघितला मग पॅकिंग सगळं मग मम्मी इथं काहीतरी लावायला पाहिजे होतास. इथे इथे नाही, जसं हे बघ इथं वांगी लावली ती मी इथे. काय एक एक दोन दोन वांगी लावलेत. हे बघ हे बघ हार होईल एक नाही, इतके पण नाही आहेत. मग मस्त होती ऐक आणि हा याचा आहे हे बघ विशाल. कशात कशात ती बघ म्हणून तो सरी येतो इथं बघायला ती बघ कुठं हाई? हा देवाचा नाव आहे आपल्या कलमुरीतला अरे हा तांब्यावरचा हा ही बघ कशी बसली आहे. आता देव भेटते ती पण अशी आहे ना की असं वाटतं की म्हणजे वाटत पण नाही किती बेडकी आहे म्हणून. माहिती पडला कॅमेरावरती उडी मारली. आता याला अननस आणा ना विषय एक आलेला ना, काढायचा म्हणजे जसं सायशी त्याला कोंब येतो झाडतोच असं आहे. एक आलेला ना. हा मग गेल्या वर्षी किती 2-3 होते दुसरे तो पोटभर खाले. मम्मी आज नारळाचं झाड तिरका जाणार आहे. तिरका नाही तो वाऱ्याने तो फिरला तो आता बांधून घ्यायला लागेल तो तर असं त्या साईडला हा हे बघ असं बांधून घ्यायला लागेल आई नाही तर जायचं दुसऱ्यांच्या घरात ना असं घ्यायला लागेल हे बघ सरळ घ्यायला तो लागेल. मोठा दगड ठेवायला लागला म्हणून नारळाची हीच भीती असते, कसंही नाही, कधी फिरतो तो. मोठा दगड ठेवायला लागेल असं बांधून तो घ्यायला तिथं पण अननस लावले. असं इथं दगड ठेवायला लागेल ते संधी भाव नाही करायला लागेल मला. एक हा फिरला हा बघ लावायला लागेल त्याला दगड दगड मोठा हा बघ हा हा घ्यायला पाहिजे. हा इथे बघा तिथे. विशालचा ढकला हा जरासा. कशाला ये बाबा. तो ढकल तिकडे ढकला हा ढकल 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 ढकल. माहिती पडलं तुटला नाही मम्मी, त्याला बांधायलाच लागल ना, काहीच उपयोगाचा नाही. येईल असं तू कशाला बांधायचा असं पाहिजे येईल इथे धरा असा असा धरा दुसऱ्या ठेवते इथे दगड असा धरा गाबरा मोडात. नाही मम्मी कशाला विनाकारण तोडतेस त्याला. झाले येऊन तर किती उंच आहेत बघ ती, त्याला एवढी उंच आहेत ती, हात पण नाही पोचणार. उंच होते काय आहेत ना ते सगळे काढले त्या ते बी आहेत ते सुकलेत ते बी आहेत त्या बिया काढून लावू शकतो. बी तयार झाल्या. आणि हा काय आता काय राऊंड करायचा तिला कवर टाकू का काय टाक तिला कवर आता काय. उसाळ नको का कपडा कवर टाकायला पाहिजे. टाक कवर. गाडी पुढे घेतलीस मागे जाऊ दे गाडी घेतो. मग तिकडे जाऊ दे मागे बरेच मागे जाते उन्हात होती ती गाडी पुढे जाऊ दे तिकडे. बोलते की रिवर्स होत नाही, रिवर्स घे टाकताच येत नाही तुम्हाला लोकांना. हे करायचं हे कर मला स्टार्ट करायला शिकव मला कशी करायची कसं करायला परत. तिला आणि क्लच दाबायची गरज पण नाही, विदाउट क्लचची गाडी चालू होते. कसं मला दाखवा नंतर हा कसं काय ते. हम्म. हा मागे घे मागे घे चांगली गाडी आहे बाबा ही गाडी नाही बाबा जीव गेला तरी नाही ही गाडी. आता आम्ही चाललोय भटकायला. हे बघा हे पप्पानी थंडीसाठी वाचवण्यासाठी हे दिलंय स्वेटर. स्वेटर कमी आहे, रेनकोट जास्त वाटतोय बाबू. ठीक आहे. खाली बघा काय ट्रॅक पॅन्ट घातली. आम्ही बोलते की खूप जास्त थंडी असते इथे, तर आम्ही बाईकवर चाललो आहे. फोर व्हीलरला राहू दे दारातच आणि बाईकमध्ये जाऊ बीचेस वगैरे. लेट्स गो.
विचार केला होता की उद्या ज्या कस्टमरला आज ड्रॉप केलं आहे त्याच कस्टमरला उद्या परत रिटर्न घेऊन जायचं होतं. बट अचानक भयानक पुण्याची ट्रिप आली आणि ती ट्रिप अशी आहे की त्याला नाही नाही बोलता येणार नाही. सो मला याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी आलो गावी त्याच दिवशी मला 10-10:30च्या आसपास निघावं लागणार. तर जेवून मी डायरेक्ट निघणार आणि आमचं नियोजन थोडा वेगळा होता पण आता झालं आहे वेगळं. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.